ती आपल्या कॉलेजची फ्रेशर्स स्पर्धेची विजेती आहे का? अंशुलने विचारलं. हो रे दोस्त, तीच आहे मिस फ्रेशर. तू तो कार्यक्रम चुकवलास. तिचा नाच अफलातून होता आणि आपल्या प्रिन्सिपलने तिला स्मृतिचिन्ह दिलं. बहुतेक ती शास्त्रीय नृत्यांगना आहे, विनय म्हणाला. अंशुलने जोरात नाक शिंकत तिच्याकडे मोठ्याने हाक मारली. ए मिस फ्रेशर. ती लगेच मागे वळली, कपाळावर आठ्या घेऊन आणि ओठ आवडून. तुझं नाव काय? अंशुलने वीरपणे विचारलं. खरंच, हे तर 19व्या शतकातल्या सिनेमात ऐकलेला डायलॉग आहे आणि आजही कोणी त्याच पद्धतीने ओळख काढण्याचा प्रयत्न करतोय. किती वाईट, बेचारा मुलगा, ती मनात म्हणाली आणि शांत राहिली. विनयने कपाळावर हात मारला आणि पुटपुटला. अरे चीझी डायलॉग नको मारूस. तुला अचानक तिच्यात एवढा का इंटरेस्ट वाटतोय? तू तिच्याशी बोलू शकत नाहीस. जर तिने सिनियर्सना सांगितलं तर? नॉनसेन्स, मी तिला सहज हाताळीन. अंशुलने विनयच्या कानात कुजबुजलं आणि कॉलर उचलली. अंशुलच्या ॲटिट्यूडने मिशिका थोडी काळजीत पडली होती, पण ती दाखवत नव्हती. ए मिस फ्रेशर, मला एक गाणं म्हणून दाखव. आत्ता. अंशुल भिंतीला टेकून उभा राहून म्हणाला. विनयने दोन्ही हात हलवले आणि मोठं नाही म्हणत डोकं हलवलं. त्याचा हा आदेश ऐकून मिशिकाला थोडं हलकं वाटलं. त्याला माझ्याकडून गाणं हवंय. बिचारा मुलगा. ती मनोमन खुश झाली. काय विचार करतेस? गाणं म्हण, अंशुलने मागणी केली. खरंच तुला मी गाणं म्हणावं असं वाटतंय? तिने बोट स्वतःकडे दाखवत विचारलं. त्याने सहज मान हलवली आणि गाणं म्हणायला सांगितलं. देवा, याला आशीर्वाद दे, ती मनात प्रार्थना करू लागली. क्षणभर थांबून तिने घसा साफ केला आणि गाणं सुरू केलं. विनयने लगेच कान झाकले आणि अंशुलला पडायचा इशारा केला, पण अंशुल थक्क झाला. त्याला असं वाटलं जणू कुणी काळ्या फळ्यावर नख घासल्यासारखा आवाज येतोय. विनय काही बहाणा करून तिथून निघून गेला, पण मिशिका अंशुलला त्रास द्यायचा म्हणून गात राहिली. बराच वेळ झाल्यावर ती थक्क झाली. एवढं बेसूर असूनही अंशुल निर्धाराने तिचं गाणं ऐकत होता. ती थोडा वेळ थांबली आणि चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं. तुझा आवाज चांगला आहे. पुढच्या वेळी मनापासून गा. सूर अनुभव, ताल समजून घे. फक्त शब्द नव्हे तर संगीताचा आनंद घे. बाय, अंशुल मोठ्या स्मितासह म्हणाला आणि निघून गेला. त्याचा सल्ला ऐकून मिशिका भारावून गेली. थँक्यू मी मिशिका, ती कृतज्ञतेने म्हणाली. अंशुलने ऐकलं आणि मागे वळून तिचं निरागस हास्य पाहिलं. त्याचं हृदय जोरात धडधडलं. मी अंशुल, मी, तो बोलायला लागला तितक्यात मिशिका, उशीर होतोय, चल. तिची मैत्रीण रेणू मध्येच आली. अंशुलने हात हलवला आणि तिला गुड बाय केलं. क्लासमध्ये जाताना रेणूने तिला सल्ला दिला. सिनियर्सपासून, खास करून कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमधल्या मुलांपासून दूर राहा. मिशिकाने कपाळावर आठ्या घेत विचारलं. पण का? आपण वेगळ्या स्ट्रीममध्ये आहोत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. या कॉलेजमध्ये बऱ्याच वर्षांपासून कम्प्युटर सायन्स आणि IT डिपार्टमेंटमध्ये वाद चालू आहे. माझा भाऊ अनुज म्हणतो, त्यांच्याशी मिसळू नकोस, रेणू भीतीने म्हणाली. अरे देवा, मला या क्षुल्लक भांडणांचा भाग व्हायचं नाही. मला चांगला अभ्यास करायचा आहे, व्हाईट कॉलर नोकरी मिळवायची आणि आयुष्य क्लीन साईज जगायचं आहे, मिशिकाने रेणूकडे डोळा मारत म्हटलं. रेणू हसली आणि निवांत झाली. लेक्चरर क्लासमध्ये आले आणि नवीन धड्याची थोडक्यात ओळख करून दिली. मिशिकाने वहीत टिपलं आणि लक्षपूर्वक ऐकायला लागली. ती नेहमी सारखीच सुंदर दिसते. अमर मिशिकाच्या तिरक्या बाकावर बसून कुजबुजला. शेवटी कुणीतरी मुलींचं सौंदर्य ओळखायला शिकलाय वाटतं, संदीप हसत म्हणाला. अमरने मान डोलावली. ती खूप छान नाचते. त्याने पुन्हा कौतुक केलं. हे वाक्य 50 वेळा माझ्या कानावर पडले. पण आता खरंच का नाही तिला आपल्या भावना सांगत? कदाचित तुझ्या लव्ह जर्नीची सुरुवात होईल. संदीप पुटपुटला. सायलेन्स. लेक्चररचा आवाज घुमला. दोघांनीही निरागस स्मित करत गप्प बसणंच पसंत केलं. अमर मात्र जेवणाच्या सुट्टीच्या आतुरतेने वाट पाहू लागला. जेवणाच्या सुट्टीत मिशिका कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये आली. तिच्या नजरेच्या कोपऱ्यातून तिने अंशुलकडे पाहिलं. अंशुलनेही चोरट्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. तिचं त्याच्याशी बोलावंसं वाटलं, पण रेणूने दिलेला इशारा आठवून ती शांत राहिली. मॅडम, काय ऑर्डर करणार? कॅन्टीनवाल्याने विचारलं. इथे खास काय मिळतं? मिशिकाने उत्साहाने विचारलं. आरिफ भैया, मला स्पेशल गोबी फ्राईड राईस द्या, अंशुल अगदी नम्रपणे म्हणाला आणि मिशिकाजवळ उभा राहिला. देवा, हा इतका पटकन कसा आला? काही मिनिटांपूर्वी तिसऱ्या रांगेत बसलेला दिसला होता. इतक्या वेळात माझ्या शेजारी? मिशिकाने मनात विचार केला. आरिफने मान डोलावली आणि अंशुलला टोकन दिलं. मलाही स्पेशल गोबी फ्राईड राईस द्या भैया, मिशिका स्मित हास्य करत म्हणाली आणि चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या बटाकानामागे सारल्या. त्याचं इंटरॅक्शन पाहून विनय हसला. मी बिल देतो सर, अमर दुसऱ्या बाजूला उभा राहून म्हणाला. मिशिका आणि अंशुल दोघेही गोंधळले.
मी बिल देऊ शकते, मिशिका म्हणाली आणि तिच्या छोट्याशा हातकलेच्या पर्समध्ये पैसे शोधायला लागली. रेणू जी मागे उभी होती तिला मात्र अंशुल आणि अमर यांच्यात वाद होईल की काय अशी भीती वाटू लागली. मिशिका, काल तू मला घरी सोडलंस, त्यावेळी तुला कसा धन्यवाद द्यायचं कळालं नाही. हे बिल मी देतो, यालाच माझ्या कृतज्ञतेची खूण मान. रेणूचं ऑर्डरही मीच भरतो, अमरने समजावत सांगितलं. अंशुलने चेहऱ्यावर नाराजी आणली, तरीही पैसे दिले. त्याने टोकन आरिफच्या मदतनीस वेणूकडे दिलं आणि मित्रांशी गप्पा मारायला लागला. मिशिकाला अमरने पैसे देणं अजिबात आवडलं नाही, पण तो तिच्या वडिलांचा मित्र राघवचा मुलगा असल्यामुळे तिने ठामपणे नकार द्यायलाही धजावली नाही. अमरला बिल द्यायला खूपच उत्साह होता, पण आतून मिशिकाला वाईट वाटत होतं, कारण तिला आपलं मनाप्रमाणे वागता आलं नव्हतं. अगं मिशी, मुलं एवढे ओव्हर प्रोटेक्टिव्ह का असतात? आपल्याला का नेहमी कमकुवत समजतात? ती स्वतःशीच मनात बोलली. रेणूने तिचा हात हलकेच धरला आणि शांत राहण्याचा इशारा दिला. त्या तिघी जाऊन अंशुलच्या टेबलाजवळ बसल्या. आजचे क्लासेस आवडले का? अमरने संभाषणाला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मिशिकाने फक्त मान डोलावली. ठीक होते. रेणूने पाहिलं, मिशिका अमरकडे दुर्लक्ष करते, पण तिने त्याकडे दुर्लक्षच केलं. कंटाळून रेणूने मोबाईल काढला आणि पेट रेस्क्यू सागा खेळायला लागली. स्पेशल गोबी फ्राईड राईस, वेणू काउंटरवरून ओरडला. मिशिकाला मदत करायला अमर उभा राहिला, पण तिने त्याची मदत सरळ नाकारली. अमर गप्प बसला, पण त्याच्या डोळ्यात निराशा होती. मिशिकाने 2 बाउल पाहिले आणि गोंधळून वेणूला विचारलं. वेणू दुसऱ्या ऑर्डरमध्ये व्यस्त होता. म्हणाला, लेफ्ट साईडचा घे. मिशिकाने त्याचे आभार मानले आणि बाउल उचलला. अंशुलही त्यावेळी काउंटरवर आला आणि दुसरा बाउल घेतला. वा, खूपच टेस्टी दिसतंय, मिशिकाने उत्साहाने सांगितलं आणि तोंडात मोठा घास टाकला. अमर तिच्या या निरागस वागण्याकडे बघत मंत्रमुग्ध झाला. मिशी, असं लहान मुलीसारखं वागू नकोस. हे कॉलेज आहे, लोक आपल्याकडे बघतायत, काय विचार करतील? रेणूने तिला टोचलं. पण मिशिका खोडकरपणे म्हणाली, मी फूडी आहे, मला अशा पद्धतीने खायला आवडतं. इतर काय विचार करतात त्याची मला पर्वा नाही. अंशुल त्यांच्या गप्पा ऐकून हसला. विनयने मात्र अंशुलच्या प्लेटकडे पाहत भुव्या उंचावल्या. अंशू, तुला मशरूमची ॲलर्जी आहे ना? आणि वेणूला ते माहितीही आहे. मग आज कसं काय मशरूम टाकलं? विनय मोठ्याने म्हणाला. अंशुलने बाऊल पाहिला आणि तो गोंधळला. वेणू धावत आला. मिशिका, रेणू आणि अमर त्याच्याकडे टक लावून पाहू लागले. सॉरी सर, या मॅडम गोंधळल्या आणि तुमचं बाऊल घेतलं, वेणू तणावाने म्हणाला. काय? मी विचारलं होतं, तू म्हणालास लेफ्ट साईडचं घे, मिशिकाने रुसून सांगितलं. हो, पण बहुतेक तू माझ्या लेफ्टचं घेतलंस बहुतेक, वेणू म्हणाला. मिशिकाने डोकं खाजवलं आणि खडखडून हसली. मला उलट समजलंच बहुतेक, सॉरी. अंशुलने हसू आवरलं. मिशी, तुला डावा उजवा ओळखता येत नाही का? रेणू तिच्या कानात पुटपुटली. मिशिकाने जीभ चावली आणि शांत झाली. वेणू, पुढच्या वेळी नीट सांग. चालेल, आता सोडून दे. अंशुलने विषय शांत केला. वेणूने मान डोलावली आणि आत गेला. अमरचे दात घट्ट मिटलेले. त्याला अंशुलकडे मिशिकाचा झुकाव जाणवला. अंशुल, अमरने बिल देऊन तुला हरवायचा प्रयत्न केला, पण बघ ना नशिबाचा खेळ. मिशिकाने तुझ्यासाठी बनवलेलं खाल्लं. तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर ती तुझी प्लेट होती, विनय हळू आवाजात म्हणाला. अंशुलने त्याला गप्प बसवलं आणि मशरूम बाजूला सारून खायला लागला. मिशिका मात्र त्याच्याकडे पाहून वाईट वाटून घेत होती. क्लास संपल्यावर मिशिका आणि रेणू जात असताना विद्यार्थ्यांचा एक गट त्यांच्या वाटेत उभा राहिला. तू मिशिका आहेस का, ती फ्रेशर? लीडरने विचारलं. मिशिका घाबरून मागे सरकली. माझा प्रश्न रिपीट करायला मला आवडत नाही. तू मिशिका आहेस का? त्याने आवाज चढवला. रेणूच्या अंगाला काटा आला. तिच्या कपाळावर घाम जमा होऊ लागला. उत्तर दे डॅमेट. लीडरने भिंतीवर घुशीचा जोरदार मार दिला. हो हो, मीच, मिशिकाने थरथरत्या आवाजात सांगितलं. गुड, ऐकलंय. मी वरुण. आणि आता नीट ऐकून घे. सिनियर्सशी जास्त बोलायचं नाही, आणि विशेष करून दुसऱ्या स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांशी तर अजिबात नाही. त्याने बोट दाखवत इशारा दिला. आपल्या अंगठीशी खेळत मिशिका हलकंसं डोकं हलवते. काय समजतंय तुम्हाला त्याच्या बोलण्याचं? त्या गलिच्छ लोकांपासून दूर राहा. तुम्ही दोघी. तुम्ही IT डिपार्टमेंटची आहात ना? मग कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटवाल्यांशी बोलण्याची काय गरज? वरुणच्या उजवीकडे उभा असलेला स्थूल हिमेश ओरडला. मिशिकाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. रडणं बंद कर. आमच्या आदेशाचं पालन कर. आम्ही तुझे सिनियर आहोत, समजलं? पुन्हा आमच्या गँगमधला कुणी तुम्हाला किंवा तिला आमच्या शत्रूंशी बोलताना पाहिलं तर आम्ही तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू. मग दाखवतो काय असतं नरक ते, असं नेत्याची गर्लफ्रेंड शीना कठोर आवाजात म्हणाली. रेणू थक्क होऊन जागच्या जागी उभी राहिली. तेव्हाच तिकडून जाताना विनयने बघितलं की ते मिशिका आणि रेणूला त्रास देत होते. का रे, त्यांना का त्रास देता? दररोज या क्षुल्लक भांडणाचा कंटाळा नाही का आला?
हिम्मत असेल तर बास्केटबॉल कोर्टात जा आणि पुरुषांसारखं भांडून दाखवा. विनयने वरुणकडे रोखून पाहत आवाज चढवला. तुला कसं धाडस झालं त्याच्याशी असं बोलायचं? शीना ओरडली आणि विनयला चपराक देण्यासाठी हात उचलला. पण अंशुलने तिचा हात हवेतच थांबवला आणि कठोर नजर दिली. शीनाने मान खाली घातली आणि हात मागे घेतला. का रे? तुमच्या डिपार्टमेंटवाले नेहमी आमच्यावर गलिच्छ डावपेच का खेळतात? कायर लोक. हिमेशने अंशुलकडे टक लावून बघत आवाज चढवला. बस आता पुरे झालं. उद्धटपणा थांबवा. तुम्हीच सगळं सुरू केलं आहे. विनयनेही चिडून ओरडला. शीना संतापली आणि किंचाळली. आम्ही आमच्या ज्युनियर्सशी बोलत होतो. तुम्ही दोघांमध्ये का पडताय? तुमच्या चौघांचा काय संबंध आहे? शेवटचा इशारा देतोय, हद्द ओलांडू नकोस. त्यांना सोडून दे. अंशुलने कडक आवाजात शीनाला इशारा दिला. शीनाने वरुणकडे पाठिंब्यासाठी पाहिलं, पण तो शांत राहिला आणि चेहरा वळवून घेतला. कारण त्याला जाणवलं की शीनाने मिशिका आणि रेणूबद्दल वाईट बोलून चुकीचं केलं. गँगचा लीडर वरुण मागे सरकला आणि रेणूकडे पाहत उभा राहिला. अंशुल आणि विनयने मिशिका आणि रेणूला बस स्टॉपपर्यंत नेला आणि बसमध्ये बसल्यावरच परतले. का रे त्यांना असंच सोडून दिलंस? तुझ्याकडे संधी होती. तुला अंशुल आणि विनयला धडा शिकवायचा होता. मग समजलं असतं त्यांना कुणाची ताकद जास्त आहे ते. शीनाने वरुणच्या चेहऱ्यावर थुंकल्यासारखं बोलली. गप्प बस. मला समस्या निर्माण करू नकोस. वरुणने पहिल्यांदाच तिला जोरात झापलं. हिमेशने शीनाला गप्प राहायचा इशारा केला. वरुणने आपली रेसर बाईक घेतली आणि कॉलेज सोडलं. काय झालंय त्याला? शीना कुजबुजली. मिशिकासोबत जी मुलगी होती ना ती रेणू, ती आपल्या अनुजची चुलत बहीण आहे. हिमेशने धक्कादायक गोष्ट सांगितली. हे ऐकून शीना हादरली. हिमेश, माझ्याशी खेळू नकोस. मी गंभीरपणे विचारते. खरंच रेणू अनुजची चुलत बहीण आहे का? शीनाने ठणकावून विचारलं. हो. आणि मिशिका रेणूशी कधीही पंगा घेऊ नकोस. वरुणला ते अजिबात आवडत नाही. का आवडत नाही हे मात्र विचारू नकोस. मला आता निघावं लागेल. बाय. असं सांगून हिमेश लपून निसटला. तू ठीक आहेस ना? अंशुल रात्रीच्या आकाशातला चंद्र पाहत होता आणि त्यात मिशिकाचं रूप डोळ्यांसमोर आणत होता. मी अगदी मस्त आहे रे. भारी जेवण झालं म्हणून थोडंसं अस्वस्थ झालं. असं म्हणत विनयचा चुलत भाऊ सेल्वा मोठ्याने ढेकर देत म्हणाला. सेल्वा, तो तुझ्याशी बोलत नाहीये. तो त्याच्या स्वप्नातील मुलीशी बोलतोय. आज त्याने तिला पाहिलंय. त्याच्या गोळ गप्पा बिघडवू नकोस. मला लक्ष देऊन ऐकावं लागतंय काय बोलतोय ते. असं म्हणत विनय पेनशी खेळत होता. तू काय लिहितोयस? सेल्वाने विचारलं आणि आपल्या पोटाला हलकेच हात फिरवला. विनयने आपले नोट्स हाताने झाकले, पण खूप प्रयत्न करून सेल्वाने त्याचे हात बाजूला सारले आणि लिहिलेलं पाहिलं. पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हाच नियतीवर विश्वास ठेवला. आपल्या नशिबाच्या वाटा गुंफल्या गेल्या. आपण जोडले गेलो. तुझे जादुई डोळे माझ्या हृदयाला तुझ्या सुरांवर नाचवतात. तू मला तुझं हृदय देणं आहे आणि मी तुला माझं आयुष्य देणं आहे. हे काव्याच्या ओळी वाचून सेल्वा थक्क झाला. आता मला कळालं इथं काय चाललंय. तुला लाज नाही वाटत का त्याच्या भावना कॉपी करायला? अगदी खाली गेलास तू. त्याचं बोलणं ऐकतोस आणि त्या ओळी तुझ्या प्रेयसीसाठी लिहितोयस. सेल्वाटर उडवत म्हणाला. अरे मला निर्लज्ज म्हणू नकोस. लाज तर मला तेव्हा वाटते जेव्हा कुट्टी मला ओरडते. समजलं? असं म्हणत विनयने छाती फुगवली. पुरे झालं. मी तुझ्या आणि माझ्या बहिणीच्या गोष्टी ऐकून थकलोय. तुम्ही लोक खूप क्रूर आहात. तिने मला वचन घ्यायला लावलं की मला तुझी कायम काळजी घ्यावी लागेल. मी वचन दिलं नसतं तर आज तुझे वेगळेच हाल झाले असते. सेल्वा सैतानी हसत म्हणाला. थँक्यू रे. तू मला तिच्या रागापासून वाचवलंस. तिने आज तुला फोन केला आणि तो प्रश्न विचारलाच का? विनयने काळजीपूर्वक विचारलं. सेल्वा हसला आणि मान हलवली. ती माझ्याबद्दल असं काय विचार करते? मी कित्येकदा सांगितलंय की तिच्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरी कुठली मुलगी नाही होऊ शकत. पण तरीही ती हट्टी आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवत नाही. विनय चिडत म्हणाला. शांत हो विनय. सध्या ती तुझ्याबद्दल असुरक्षित वाटते. थोडा वेळ दे तिला. पुन्हा तुझ्यावर विश्वास ठेवेल. सेल्वाने त्याच्या पाठीवर थोपटलं. शाळेच्या दिवसात विनयला सानिया नावाची मुलगी आवडायची. ती त्याच्या वर्गात शिकत होती आणि खूप हुशार होती. विनय आणि सानिया चांगले मित्र होते आणि जवळजवळ 6 वर्षे त्यांची मैत्री टिकली. 10वीच्या फेअरवेलला विनयने तिला खासगीपणे प्रपोज केलं, पण तिने सरळ नकार दिला आणि त्याच्या आयुष्यातून निघून गेली. विनयने खूप प्रयत्न केला तिच्यापर्यंत पोहोचायचा, पण त्याला वाटलं त्याचं नीटचं क्लोजर झालंच नाही. 11वी पूर्ण झाल्यावर विनयची आई गेली. आईशी त्याचं प्रचंड जडलेलं होतं, म्हणून त्यातून तो सावरू शकला नाही. आवडलेल्या मुलीशिवाय तो जगू शकला, पण आईशिवाय नाही. तो एकटा पडला आणि छोट्या छोट्या गोष्टींनीही त्याला खूप परिणाम व्हायचा. त्याच्या वडिलांनी त्याला गावात नेलं आणि तिथे आपल्या बहीण मीनाक्षी आणि जावई जगन्नाथांसोबत राहायला सुरुवात केली. विनयने जवळच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सेल्वाने त्याला दुःखातून बाहेर काढायचा प्रयत्न केला,
पण विनय कायम शांत, खिन्न आणि नैराश्यातच राहायचा. पण जेव्हा तो मीनाक्षीच्या मुली महालक्ष्मीला भेटला तेव्हा हळूहळू बाहेर पडू लागला. 2 महिन्यातच मीनाक्षी आणि तिच्या कुटुंबाच्या आधाराने तो पुन्हा पूर्ववत झाला. महालक्ष्मीला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला. तिचा स्वभाव अगदी त्याच्या आईसारखा होता. एके दिवशी विनयने थेट सगळ्या कुटुंबासमोर तिला विचारलं, तू मला प्रेम करतेस का? तू माझ्याशी लग्न करून कायमची माझ्यासोबत राहशील का? हे ऐकून त्याचे वडील अक्षरशः हादरले. मीनाक्षीला अधिकृतपणे विनयला जावई करून घेण्यात प्रचंड आनंद झाला. जगन्नाथाने निर्णय मुलगी महालक्ष्मीवर सोपवला. हो, मी तुझ्यावर प्रेम करते, पण लग्नासाठी एक अट आहे. तू स्वतंत्र झालास आणि महिन्याला किमान 30,000 रुपये कमवायला लागलास तरच मी तुझ्याशी लग्न करेन, महालक्ष्मीने मोठ्या हसतमुखाने सांगितलं. विनयने मान डोलावली आणि पुन्हा आयुष्य सुरळीत करण्यासाठी सज्ज झाला. त्याला फक्त महालक्ष्मीसोबत स्थायिक व्हायचं होतं, म्हणून त्याने प्रवेश परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली आणि प्रसिद्ध सुमेधा इंजिनिअरिंग कॉलेजचं ॲडमिशन लेटर मिळवलं. विनयच्या वडिलांकडून महालक्ष्मीला त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल समजलं. तिला असुरक्षित वाटू लागलं. विनय कॉलेजात गेल्यावर नवी नाती जोडेल आणि तिच्याबद्दलचं प्रेम कमी होईल या भीतीने तिने भाऊ सेल्वाला त्याच्यासोबत पाठवलं. सुरुवातीला सेल्वा तयार नव्हता, पण बहिणीच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्याने मान्य केलं. त्याने वचन दिलं की विनयची नीट काळजी घेईल. महालक्ष्मी रोज सेल्वाला फोन करून विनयबद्दल विचारायची. विनयलाही ती 3 दिवसांनी एकदा फोन करायची. विनय तिला सुरक्षित वाटावा म्हणून प्रयत्न करायचा, पण महालक्ष्मीला त्याचं समजत नव्हतं. तरीही विनयने हार मानली नाही. तो नेहमी तिच्याशी म्हणायचा, माझं पहिलं प्रेम सानिया होती, पण शेवटचं प्रेम तूच आहेस आणि फक्त तूच राहशील. तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणावर प्रेम करण्याची कल्पनाही करू शकत नाही. आय लव्ह यू. महालक्ष्मीला त्याचं प्रेम जाणवत होतं, पण ती अजूनही त्याच्या भूतकाळाला विसरू शकत नव्हती. एक दिवस तो कुठल्या दुसऱ्या मुलीवर प्रेम करेल या भीतीने ती झुरत होती. कधी कधी विनय या गुंतागुंतीच्या नात्यामुळे थकून जायचा, पण त्याने कधीही ब्रेकअप करण्याचा विचार केला नाही. तिने जशी होती तशीच. तिचे दोषही त्याने स्वीकारले. दुसऱ्या दिवशी सकाळी, गुड मॉर्निंग. अंशुलने मिशिकाशी बोलण्याचा प्रयत्न केला. ती घाबरून दचकल्यासारखी झाली आणि मान खाली घालून उभी राहिली. तू ठीक आहेस ना? अंशुल कपाळावर आठ्या घालत चिंतेने विचारतो. तिने हातातल्या पुस्तकाला घट्ट पकडला आणि निघून जायला लागली. तुला अजूनही कालचं आठवतंय का? अंशुल तिच्या मागे जात विचारतो. हो, मला पुन्हा आपल्या विभागांमध्ये भांडण नकोय. पण तू मला आधीच सांगितलं नाहीस की तू कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटचा आहेस, तिने आजूबाजूला पाहत हलक्या आवाजात विचारलं. आधी माझ्याकडे बघ, मगच उत्तर देईन, अंशुलने ठाम आवाजात सांगितलं आणि तिच्यासमोर उभा राहिला. मिशिकाने त्याच्याकडे बघायला सुरुवात केली आणि ओठ वाकवले. आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा आपलं डिपार्टमेंट सांगण्याचा काही नियम आहे का? अंशुलने भुवया उंचावल्या. नाही, पण तरीही तुला सांगायला हवं होतं. मी नुकतीच जॉईन झाले आणि मला या कॉलेजमधल्या भांडणांबद्दल फारसं माहिती नाही. पण तुला माहिती आहे ना? मग माझ्याशी बोलायला का सुरुवात केलीस? मिशिकाने खिन्न सुरात विचारला. कारण मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. मला तुझ्याबद्दल भावना निर्माण व्हायला लागल्या आहेत. मला इतर काय विचार करतात त्याचं काही नाही. मला फक्त तू विचार काय करतेस याचं महत्त्व आहे, असं अंशुल म्हणत तिच्या जवळ सरकला. हे ऐकून मिशिका दचकल्यासारखीच झाली. तिने पटकन श्वास घेतला आणि डोळे पिटपिटले. ती थक्क झाली आणि त्याच्यापासून दूर जायला लागली. सावध, असं म्हणत अंशुलने तिचा हात धरला. त्याने हात धरताच मिशिकाला एक वेगळं जाणवलं, पण ती घाबरली आणि त्याचा हात झटकायचा प्रयत्न केला. तिने रागाने त्याच्या डोळ्यात पाहिलं. तुझी इच्छा, असं म्हणत अंशुलने तिचा हात सोडला. मिशिकाचा पाय पुढच्या दगडावर अडकला. तिने डोळे मिटले आणि आता पडणारच या भावनेने तोंडून एक आर्त हुंकार निघाला. आय हाय, मिशिका किंचाळली. खाली पडण्याच्या भीतीने. अंशुलने घसा खाकरला आणि अभिमानाने म्हणाला, तू अजून पडलेली नाहीस, डोळे उघड. मिशिकाने अर्धवट डोळे उघडले आणि आश्चर्यचकित झाली. ती हवेत होती. मी तुला कधीच पडू देणार नाही. अंशुलच्या अंतःकरणातून शब्द बाहेर पडले. मिशिका त्याच्या हावभावाने भारावली होती, पण तरीही तिने आपल्या भावना आवरल्या. धन्यवाद. कृपया मला पायांवर उभं करशील का? तिने थोड्या संकोचाने विचारलं. अंशुलने तिच्या बॅगच्या हँडलला धरून तिला सरळ उभं केलं. तिने खोल श्वास घेतला आणि कॉलेजकडे चालू लागली. मी तुला आमच्याबद्दल विचार करायला वेळ देऊ इच्छितो. मिशिका, तुझा वेळ घे प्रिय, असं म्हणून अंशुल तिच्याकडे पाहत राहिला जोपर्यंत ती त्याच्या नजरेआड झाली नाही. मिशिकाचं हृदय वेगाने धडधडू लागलं अंशुलचे शब्द आठवताना. नाही, मी त्याच्या गोड बोलण्याला बळी पडू शकत नाही. काय माहीत तो काही कारणासाठी माझा वापर करत असेल. माझ्याबद्दल काही न जाणून तो पहिल्या भेटीतच मला कसं काय प्रेम करू शकतो? हे काही 3 तासांचा चित्रपट नाही मिशिका. तुला खूप सावधगिरी बाळगायला हवी. हा तुझा जीवन प्रवास आहे, 60 वर्षांचा किंवा त्याहून अधिक काळाचा.
ती स्वतःशीच बोलत वर्गात शिरली. अमर तिच्याकडे एकटक पाहत होता, तिचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत. बस झालं, थांब बघणं. सर तुला पकडतील आणि मोठा प्रश्न करतील. त्यांना मुलं मुलींचा एकत्र येणं अजिबात आवडले नाही. त्यांना मुलांबरोबर फिरणाऱ्या मुली अजिबात आवडत नाहीत. त्यांना प्रेम आणि प्रेम करणारेही आवडत नाहीत. त्यामुळे जपून राहा, आपला सिनियर सांगून गेला होता. संदीपने वसतिगृहात सिनियरकडून ऐकलेली माहिती अमरला सांगितली. अमरने रागाने संदीपकडे पाहिलं आणि त्याच्या हस्तक्षेपाला मनातल्या मनात शिव्या दिल्या. तेवढ्यात कॅडचे लेक्चरर दयाल वर्गात आले आणि शिकवायला लागले. सगळे त्यांचं शिकवणं लक्षपूर्वक ऐकत होते. अचानक त्यांनी खडूचा तुकडा मागच्या बाकावर बसलेल्या मुलावर फेकला. अरे उभा राहा, त्यांनी संतापाने ओरडले. तो मुलगा नाराज चेहऱ्याने उभा राहिला. तुला तिच्यावर प्रेम आहे का? दयालने धारदार नजरेने विचारलं. तो मुलगा घाबरला आणि कसाबसा सबब सांगू लागला. अगं मिस, तू जरा उभी राहशील का? दयालने रेणूला उभं राहायला सांगितलं. रेणू थरथरली आणि डोकं खाली घालून उभी राहिली. तुला तो आवडतो का? कधी बोलली आहेस त्याच्याशी? दयालने रोखून विचारलं. रेणूने डोकं हलवत सांगितलं. नाही सर, मला तो माहीतही नाही. दयालने रेणूला बसायला सांगितलं आणि त्या मुलाला दिवसभर उभं राहायची शिक्षा दिली. दयालने फळ्यावर एक वर्तुळ काढलं आणि समजावू लागले. या वर्तुळात वयाप्रमाणे घटक भरले जातील. आत्ताच्या तुमच्या वयात विद्यार्थी हो, पालक 10%, अभ्यास 50%, सांस्कृतिक उपक्रम 10%, क्रीडा 10% आणि नोकरी 20%. आता सांगा, या वर्तुळात प्रेम आणि आकर्षण शिरलं तर काय होतं? सगळे विद्यार्थी गप्प बसले. मिशिका मात्र उत्सुकतेने ऐकत होती. बोल, दयाल आग्रहाने म्हणाले. आम्हाला माहीत नाही सर, मिशिका निरागस चेहऱ्याने म्हणाली. मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो, चला माझ्याबरोबर. दयालने सगळ्या वर्गाला कॉलेजच्या गेट बाहेर नेलं. बाहेर एक माणूस दारू प्यायलेल्या अवस्थेत धडपडत होता. गार्ड त्याला हटवण्याचा प्रयत्न करत होता, पण तो हटत नव्हता. तो गिरिजा, असं पुटपुटत कॉलेजकडे पाहत होता. दयाल म्हणाले, तो कॉलेज टॉपर होता. फायनल सेमिस्टरमध्ये Tier 1 कंपनीत सिलेक्ट झाला होता. पण आयुष्यातली सर्वात मोठी चूक त्याने केली. त्याने एका मुलीवर प्रेम केलं. त्या मुलीने त्याला प्रेम नावाच्या विषारी शस्त्राने शून्य बनवलं. मी स्त्रियांच्या विरोधात नाही, पण हा एक सत्यप्रसंग आहे. तुम्हाला मी असंही उदाहरण देऊ शकतो की जिथं मुलाने मुलीला फसवलं आणि तिचा वापर करून तिला सोडून दिलं. जेव्हा प्रेम आणि आकर्षण या वर्तुळात येतात, तेव्हा ते इतर घटकांना हळूहळू खाऊन टाकतात. ते संपूर्ण वर्तुळ व्यापून टाकतात आणि इतर घटकांना शून्य करतात. हो, प्रेमाच्या सुरुवातीला छान वाटतं, कारण ऑक्सिटोसिन आणि इतर हार्मोन्स शरीरात स्त्रवतात. पण हळूहळू ते आकर्षण आणि प्रेम ओसरतं. मग मनात प्रश्न निर्माण होतो, खरंच प्रेम होतं का, की फक्त आकर्षण? अशा नात्यात गुदमरायला लागतं आणि शेवटी ते नातं तुटतं. दयाल ठाम आवाजात म्हणाले. दयाल सरांचे शब्द मिशिकाच्या मनावर जोरदार परिणाम करून गेले. तिने ठाम निर्णय घेतला, प्रेमात पडायचंच नाही. पप्पी लवला काही भविष्य नसतं, म्हणून ते टाळून तुमच्या सुवर्ण भविष्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्यातील कौशल्य दाखवण्यासाठी खूप सुंदर संधी तुमच्या समोर आहेत. दयाल सरांनी सल्ला दिला आणि सगळ्यांना पुन्हा वर्गात आणलं. बेल वाजली. पुस्तक हातात घेत दयाल म्हणाले, मी इतकं स्पष्ट समजावून सांगूनही जर माझे विद्यार्थी ऐकणार नाहीत तर मला वाईट वाटेल आणि त्या परिणामाचा रिपल इफेक्ट होईल. असं म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांकडे कपटी स्मिथ फेकलं आणि निर्विकार चेहऱ्याने वर्गातून बाहेर गेले. विद्यार्थी उत्सुकतेने एकमेकांना विचारू लागले, हा रिपल इफेक्ट म्हणजे काय बरं? त्याचा अर्थ असा की तो आपल्याला इंटरनल्स आणि प्रोजेक्ट्समध्ये पकडून ठेवेल. एखाद्या विद्यार्थ्यांचं आयुष्य नरक करण्याचा निश्चय केला तर तो मागे हटत नाही. त्याला लव हा शब्दच नावडतो. जर त्याने कुणाला हातात हात घालून फिरताना किंवा प्रेमळ क्षण करताना पाहिलं तर तो काही बोलत नाही, फक्त शांतपणे त्यांच्या चेहऱ्याची नोंद करून ठेवतो. दुसऱ्या दिवशी तो त्यांचा विभाग शोधून काढतो आणि त्यांची हजेरी, मार्क्स यावर डोळा ठेवतो. मग तो त्यांना इंटरनल्स, प्रोजेक्ट्स आणि हजेरीत नापास करून खात्री करून घेतो की त्यांना परीक्षा पास होता येणार नाही. तो त्यांचं सुख नष्ट करतो. तर हा होता आपल्या या कथेचा पहिला भाग. पुढे काय होतं ते पहा हे आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.